एक नया इतिहास लिखेंगे। नमस्कार मित्रांनो, लोकजागर इंडियाच्या या यूट्यूब मंचावर आपलं स्वागत आहे आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून। आज आम्ही तुमच्या समोर एक हृदयद्रावक गोष्ट घेऊन आलेलो आहोत आणि ती गोष्ट आहे वर्धा जिल्ह्यातील लोणसावळी गावातील एका 17 वर्षीय सोनिया वासुदेव उईके हिची, जिने 12वी प्रवेशासाठी लागणाऱ्या पैशांअभावी आपले आयुष्य संपवले। या घटनेमागे केवळ एका कुटुंबाची गरिबी कारणीभूत नाहीये, तर आपली संपूर्ण शिक्षण व्यवस्था आणि सरकारचे नियम तेवढेच जबाबदार आहेत। आज अनेक भागांमध्ये सरकारकडून शासकीय शाळा बंद केल्या जात आहे। आता परिणामी गरीब आणि ग्रामीण मुलांना खासगी शाळांमध्ये प्रवेश करावा लागतात, जिथे प्रवेश शुल्क, गणवेश, पुस्तके आणि इतर खर्च सामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा आहे। सोनियालाही याच कठीण निर्णयांचा सामना करावा लागला। ही केवळ एका मुलीची गोष्ट नाही आहे, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या आर्थिक असमानतेचा आरसा सुद्धा आहे। चला तर मग आपण या घटनेचा सविस्तर आढावा घेऊया आणि यामागील सामाजिक कारणांचा शोध पण घेऊया। 4 जुलै 2025 रोजी वर्धा जिल्ह्यातील लोणसावळी गावात एक धक्कादायक घटना घडली। सोनिया वासुदेव उईके वय 17 हिने आपल्या घरातील बाथरूम मध्ये नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। सोनिया ही न्यू इंग्लिश हायस्कूल वर्धा येथे कॉमर्स शाखेत 11वीची विद्यार्थिनी होती आणि ती आदिवासी शासकीय वसतिगृहात राहत होती। आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ती आपल्या गावी आली, लोणसावळी इथे परतली। सोनियाचे आई वडील आणि भाऊ मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। 12वीच्या प्रवेशासाठी लागणारे शुल्क आणि गणवेश यांच्यासाठी तिने वारंवार आपल्या पालकांकडे पैशाची मागणी ती करत राहिली, पण आर्थिक अडचणींमुळे तिच्या पालकांनी तिला पैसे दिले नाही आणि पैसे आले की आपण प्रवेश घेऊ असे ते तिला सांगत राहिले। आता शैक्षणिक सत्र सुरू झालं, पण प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सोनिया मानसिक तणावाखाली आली। अखेर 4 जुलै रोजी घरी कोणी नसताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले। सोनियाच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती। तिचे वडील वासुदेव उईके शेतमजुरी करतात, तर भाऊ कामावर जातो आणि अशा परिस्थितीत शिक्षणासाठी लागणारे शुल्क आणि गणवेश याचा सुद्धा खर्च त्यांच्यासाठी मोठा होता। सोनिया ही एक होतकरू विद्यार्थिनी होती। आपले शिक्षण पूर्ण करून भविष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न ती पाहत होती, पण आर्थिक अडचणींमुळे तिच्या स्वप्नांना ग्रहण लावले। या घटनेने लोणसावळी गावात आणि परिसरात खळबळ माजलेली आहे। स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली। पण आता प्रश्न असा आहे की ही केवळ आर्थिक अडचणींमुळे एका तरुण मुलीने आपले आयुष्य संपवले आहे का? याला जबाबदार कोण आहे? सोनियाची कहाणी ही एकटीची नाही। भारतात आजही लाखो मुलांना शिक्षणाच्या आर्थिक ओझ्यामुळे आपली स्वप्ने सोडावी लागतात, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागात, जिथे आर्थिक संसाधने मर्यादित असतात। आता अशा घटना वारंवार घडतात। युनिसेफच्या 2023च्या अहवालानुसार भारतात 15 ते 18 वयोगटातील सुमारे 27% मुले आर्थिक अडचणींमुळे माध्यमिक शिक्षण पूर्ण करू शकत नाही। आदिवासी समाजातील मुलींसाठी ही समस्या आणखीनच गंभीर होत जाते। शिक्षणाच्या संधी मर्यादित असतात आणि जिथे संधी उपलब्ध असतात तिथे आर्थिक अडथळे येतात। सोनियाच्या बाबतीत ती शासकीय वसतिगृहात राहत होती, जिथे काही प्रमाणात शिक्षणाची मोफत सोय तर होती, पण तरीही 12वीच्या प्रवेशासाठी लागणारे शुल्क आणि गणवेश यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणे तिच्या कुटुंबाला अशक्य झालेले होते। यामागे आपली शिक्षण व्यवस्था आणि सरकारी धोरणांचाही काही दोष आहे। मोफत शिक्षणाचा गाजावाजा तर केला जात असतो, पण तरीही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शुल्क, गणवेश आणि इतर खर्च यामुळे गरीब कुटुंबांना शिक्षण परवडत नाही। याशिवाय मानसिक आरोग्य आणि समुपदेशन यासारख्या सुविधांचाही अभाव आहे। या घटनेला तेच कारणीभूत ठरलेलं आहे। सोनिया तिच्या मानसिक तणावाबद्दल
कोणाशी बोलण्याची संधीच तिला मिळाली असती तर कदाचित ही घटना आपल्याला टाळता आली असती. सोनियाची गोष्ट ही आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडते. आपली शिक्षण व्यवस्था खरंच सर्वसमावेशक आहे का? आपण खरोखरच प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क देऊ शकतो का? शासकीय शाळा बंद करून खाजगी शिक्षणाचा बोजा गरिबांवर टाकणं हा विकास आहे का की अन्याय आहे? ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही तर समाज आणि सरकारसाठी एक इशारा आहे. आपण सर्वांनी मिळून यावर उपाय शोधायला हवेत. सरकारने शिक्षणासाठी अधिक निधी उपलब्ध करायला हवा, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागासाठी. शाळांमध्ये समुपदेशन आणि मानसिक आरोग्याच्या सुविधा वाढवायला हव्यात आणि समाज म्हणून आपणही अशा मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी पुढे यायला हवे. सोनियाच्या आत्म्याला शांती लाभो आणि तिच्या या बलिदानाने आपल्याला जाग येईल अशी मी आशा करते. तुम्हाला काय वाटते? खाली कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. चला तर एका उज्ज्वल आणि समान भविष्यासाठी आपण एकत्र येऊया. सोनिया वासुदेव उईके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ही कहाणी आपल्या सर्वांना बदलासाठी प्रेरित करो. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. एक नया इतिहास लिखेंगे.